CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, ज्याला आपण मराठीत नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणतो, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CAA देशभरात लागू केला. हा कायदा 5 वर्षांआधीच संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता 5 वर्षांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. पण CAA म्हणजे नेमकं काय? तर CAA मध्ये 3 देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान अशा 3 देशांचा यामध्ये समावेश आहे. धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून पळ काढून भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना आता नागरिकत्व देण्यात येणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यात हिंदू, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन आणि सीख या 6 धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यात येईल. मात्र मुस्लिमांचा यात समावेश नसल्यामुळे ही तरतूद भेदभाव करणारी असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. याआधी भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान 11 वर्षे राहणं आवश्यक होतं. पण नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आता ही अट 6 वर्षे इतकी करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना, ज्या व्यक्तीचा मूळ देश हा पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश असेल, त्यांना CAA म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत भारताचं नागरिकत्व मिळवता येईल. यामुळे 11 मार्च 2024 हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. CAA संदर्भात केंद्राने अधिसूचना काढल्यामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी होणार ही बाब अटळ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकशाही मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.